भाजप आणि आमच्यात स्पष्ट फरक आहे. त्यांना वाटतं कागदावरची शिवसेना संपवली, पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपू शकत नाही, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवरती निशाणा साधला. साम दाम दंडभेद यंत्रणेचा दुरुपयोग केला, गद्दार निघून गेले, पण निष्ठा विकत घेता आली नाही, असंही ठाकरे म्हणाले. मुंबईत आपला महापौर व्हावा हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. देशाचे मानकरी तुम्ही सगळे जण आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे. आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपवली. भारतीय जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही. आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. बघू, देवाच्या मनात असेल तर तेही होईल. आपण तो जरी आपल्याला वाचू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे. तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला. मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेले ठाकरेंच्या सर्व नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे अन्य नेतेही उपस्थित होते. मुंबई आणि नवी मुंबईतील निवडून आलेल्या नगरसेवकांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी सर्व नगरसेवकांचं अभिनंदन केलं, तर शर्मिळा ठाकरेंनी सर्व विजयी उमेदवारांचं औक्षणही केलं. शर्मिळा ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तुमचे उमेदवार पळवा, तुमचे शाखाध्यक्ष पळवा, तुमचे विभागाध्यक्ष पळवा. अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना, तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत? आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो. आमची आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना, उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार. उद्यापासून आम्ही परत नवीन मुलं, आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला, पुढची फळी तयार आहे काम करायला. आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही असेच लढणार. चांगलं आहे. इथून पुढेही एकत्रच राहणार. इथून पुढेही आम्ही एकत्रच राहणार. आमचं कुटुंब पहिलं आणि नंतर सगळं नंतर. महापालिका निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही, याचं दुःख असल्याची भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले आपण नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, असं राज ठाकरे म्हणाले. तर सत्ताधारी मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सोडणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुका येतात जातात, पण आपला श्वास मराठी आहे, कधी विसरू नका, असा भावनिक संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झालाय. त्यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या, तरीही मुंबईमध्ये महापालिकेवरती भाजपचा महापौर बसला नसता, असा घणाघात त्यांनी केलाय. विरोधकांचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. म्हणजे राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्याच्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहे. 71 जागा या परिस्थितीत जिंकणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. ठीक आहे, सत्ता नाही. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या, तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. काँग्रेस आणि ठाकरे एकत्र लढले असते तर चित्र वेगळं असतं. मुंबई महापालिका निकालावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आहे. वेगळं लढल्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि काही जागांवरती नुकसान झाल्याचीही जयंत पाटलांची प्रतिक्रिया आहे. मुंबई में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और मनसे की काफ़ी अच्छी सीटें आई है
और मुझे लगता है कि पिछले चुनाव के कंपैरिजन में बहुत बड़ा नुकसान नहीं हुआ है। हमारी कांग्रेस पार्टी जो है साथ में वो और शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे, मनसे इकट्ठा आते तो रिजल्ट कुछ और दिखाई दे सकता था। कांग्रेस को भी इसमें थोड़ा सा घाटा हुआ, लेकिन अगर तीनों गठबंधन जो हम लोकसभा के चुनाव में, विधानसभा के चुनाव में इकट्ठा थे, वही गठबंधन कायम रहता मुंबई में तो शायद रिजल्ट और अच्छा आ सकता। पण मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस वेगळी लढली ही रणनीती होती असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे आमचा फायदा झाल्याचं राऊत म्हणाले. मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील असा ठाम निर्धार अमित ठाकरे यांनी व्यक्त केलाय. तुमचं आणि माझं नातं केवळ एका बटनापुरतं किंवा मतापुरतं मर्यादित नव्हतं असं म्हणत त्यांनी मतदारांशी भावनिक नातं अधोरेखित केलं. माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं असंही अमित ठाकरे म्हणाले. मराठी माणसाला कधी एकटं पडू देणार नाही असा विश्वास देत त्यांनी पुढील लढ्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिलाय. मुंबईत भाजपच्या विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवरती निशाणा साधलाय. अदानींच्या माध्यमातून मुंबईचा विकास ठाकरेंना चालत नसल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. हो म्हणजे चंगेज मुलतानीच्या घशात टाकणं चालत असतं. कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं, पण ज्या अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास सुद्धा होईल ते हे ना चालत नाही. आणि म्हणून कधीही चंगेज मुलतानी या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा आता मुंबईचा विकास जे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. ठाकरेंचं दुकान आता बंद होणार आहे. मुंबईकरांनी त्यांना धक्का दिल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. बाळासाहेबांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, त्यामुळे ते विजयी झाले असं राणा म्हणाल्या. ठाकरेजींनी आता त्यांची दुकानं बंद होणार आहे आणि ते दुकान महाराष्ट्राची जनतानी, मुंबईची जनतानी बंद केली आणि आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचं श्राप त्यांचे स्वतःचे मुलावर होता आणि आशीर्वाद देवेंद्र फडणवीसजींच्यावर होता. ज्यांनी भगव्याला वाचवलं त्याच्यावर प्रेम करणारे आमचे बाळासाहेब ठाकरेजींचं आशीर्वाद हे देवेंद्र फडणवीसजींना लाभलं. मुंबईत येऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार. महापालिका निकालानंतर भाजप नेते निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान. निशिकांत दुबेंच्या एक्सपोस्टला मराठी भाषावाद आणि पटक पटक के मारेंगे वादाची पार्श्वभूमी आहे. ज्यांनी माझं घर पाडलं त्यांना मुंबईकर जनतेनं त्यांची जागा दाखवली. मुंबई महापालिकेच्या निकालावरती भाजप खासदार कंगना राणावत यांचं वक्तव्य. महापालिका निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झालेत आणि भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलाय. दुसऱ्या क्रमांकावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे. काँग्रेस राज्यातील तिसरा मोठा पक्ष आहे. पक्षाच्या 324 नगरसेवकांनी विजय मिळवलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थेट चौथ्या स्थानावरती समाधान मानावं लागलंय, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टॉप 5 मध्ये शेवटचं स्थान मिळालंय. महानगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी बारामतीतील गोविंद बागेमध्ये जात शरद पवारांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या झेडपी निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शशिकांत शिंदेंनी दिली आहे. स्थानिक पातळीवरचा निवडणुकीचा कल आम्हाला मान्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते. अरे थांबा ना, दादा अजून दादा अरे भूत रे काय नको चालू आहे सर. अरे व्हिडिओ तुम्हाला गडबड. अरे साईडला या, साईडला या ना, थांबा ना. अरे अरे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो. आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे. काय चर्चा होईल?
12 जिला परिषद के जो चुनाव है, ये 12 जिला परिषद चुनाव में दोनों राष्ट्रवादी एक साथ इलेक्शन लड़ने की सोच रहे हैं। जहाँ जहाँ पॉसिबल होगा वहाँ दोनों राष्ट्रवादी एक साथ ये इलेक्शन लड़ेंगे। क्या दोनों राष्ट्रवादी एक होने की कोई चर्चा हुई है परिवार? जी नहीं, मैंने अभी तक सिर्फ 12 जिला परिषद चुनाव में 2 राष्ट्रवादी एक साथ लड़ेंगे। तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले। स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। राजकारणामध्ये मतभेद असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असंही त्यांनी सांगितलं। तर पराभवातून खचून जायचं नसतं असा संदेश देत अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाही दिलासा दिला। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात सुमारे 20 मिनिटांची चर्चा झाल्याची माहिती आहे। हे आत्ताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो। तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा। आत्ता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय। आत्तापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण, तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात। मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेचे विजयी उमेदवार हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। सत्ता स्थापनेपर्यंत शिवसेनेचे नगरसेवक वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी असतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे। फोडणाऱ्यांनाच फुटण्याची भीती असते असं ठाकरे म्हणाले, तर यापुढे कोणतीही फोडाफोडी होणार नाही असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। की आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाही आहे टेन्शन। आता कुठेही पळवापळवी नाही आहे। आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत, त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे। एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं, आता इथे मी आलो तर राहायला वगैरे कोणी जात नाही, काय काळजी। ठाणे महापालिकेवरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये भाजपनं सत्तेत वाटा हवा असल्याचे संकेत दिलेत। वेळप्रसंगी भाजप विरोधी बाकावरही बसू शकतं असे संकेत ठाण्यातील भाजप नेते संजय केळकर यांनी दिलेत। तसेच पक्षाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलून योग्य निर्णय घेऊ असंही केळकर म्हणाले। अंकुश ठेवणारी देखील एक शक्ती लागते आणि तो रोल जो आहे, तर आम्ही हा देखील विचार करू शकतो। असं काही नाही आहे की आम्ही काही सांगतो। मागच्या वेळेलाही आम्ही वेगळे लढलो होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या माध्यमातून त्यांची संख्या बळ होत होतं। त्यांनी सगळं फॉर्मेशन केलं, पण आम्ही त्याचा थोडीच विचारलं की आम्हाला नाही घेतलं तुम्ही, आम्हाला घ्या, अशा प्रकारची आमची काही भावना नाही। आम्ही वेळ पडली तर आम्ही वेगळ्या पद्धतीने देखील विचार करू शकतो, पक्ष विचार करू शकतो। शेवटी या शहराच्या कामकाजामध्ये योग्य दिशेने हे कामकाज विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने अंकुश ठेवण्याचं काम हे आम्ही करू शकतो। निवडणूक संपली, शत्रुत्व संपलं असं म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या वादाला पूर्णविराम दिलाय। त्यांनी आमच्या शहरात येऊन आमच्यावर टीका केल्यामुळे आक्रमक पवित्रा घेतला होता। आता निवडणूक संपल्यामुळे टीका संपली, ते आमचे मित्रपक्ष आहेत, आता शहराच्या विकासावर एकत्र काम करणार असं गणेश नाईक म्हणाले। नाही, आमचा मुद्दा विकासाचा सुद्धा, परंतु आमच्या शहरात येऊन काही लोकांनी स्वतःची एखादी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, तो खोडून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। तुम्ही आता त्यांचे घोडे फरार केले आहेत, टांगपलटी केलेला आहे। नाही, आता घोडे टांगे सगळे संपलेले आहेत, आता विकासाचा मुद्दा आहे। आता आरोप प्रत्यारोप संपले, आमच्याकडून आम्ही त्या गोष्टीला पूर्ण विराम दिलेला आहे। पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं असं म्हणणार नाही, तर पुणेकरांनी मोदीजींना स्वीकारलं असं म्हणे। मुख्यमंत्र्यांची पुण्याच्या निकालावरती अशी प्रतिक्रिया आहे, तर पुण्याची जनताच इथली दादा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं, मी असं म्हणेन
पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकार. पुण्याची दादा पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत. पुण्याची दादा पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत. पुण्याची दादा पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत. सांगली महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सर्वच पक्षांकडून बहुमतासाठी जुळव सुरू झाली आहे. सांगली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि काँग्रेसचे समविचारी पक्ष प्रयत्न करतायत, असं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलंय. ज्या पक्षांच्या नावामध्ये काँग्रेस आहे ते सर्व पक्ष आमच्या संपर्कात असून सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असं कदम यांनी सांगितलंय. काही समविचारी पक्ष जे तुल्यबळांनी सांगली ज्यांची नगरसेवक निवडून आले हे आमच्या संपर्कात आहेत. कारण आता आम्ही सांगली महानगरपालिकेमध्ये 2 नंबरचा पक्ष झालेलो आहोत आणि त्यांच्याकडनं काही आमच्याकडे प्रस्ताव आलेले आहेत. त्या प्रस्तावाबाबतीत आज मी आणि त्या पक्षातल्या नेत्यांशी आणि विशाल पाटील आम्ही बसून चर्चा करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.